तर आपण पाहिलं राऊतांनी गंभीर या ठिकाणी दावा केलेला आहे। मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचं यावेळी राऊत म्हणालेले आहेत। याशिवाय सीएम होण्यासाठी शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची सुद्धा तयारी दर्शवल्याचं संजय राऊत यावेळी म्हणालेले आहेत। तर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला आणि दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाची बातमी म्हणजे राऊतांनी केलेला हा मोठा दावा अमित शहा आणि शिंदेंमध्ये यावेळी ही चर्चा झाल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली। याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है, तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन, आणि ती थांबवल्या। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते